जरांगे आज रात्री 12 वाजल्यापासून उपोषण करणार. मागण्यांची अंमलबजावणी करा, सरकारला ही शेवटची संधी. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम. भुजबळांना फक्त दंगली घडवायच्या आहेत. गृहमंत्र्यांना सांगून ठेवतो, माझ्या एकाही माणसाला खरचटायला नको. आजपासून सुरू होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा इशारा. अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये. मनसे नेते सरचिटणीसांच्या बैठकीत अमित ठाकरेंकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुकीची शक्यता. निवडणुका 2 टप्प्यात होण्याचा अंदाज. अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. सीएम शिंदेंनी काय निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का? मोदी शहांकडून सिग्नल मिळाला की निवडणूक आयोग निर्णय घेईल. संजय राऊतांची टीका. राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार. राहुल गांधींच्या आरक्षणावरील विधानानंतर शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचं वक्तव्य. संजय गायकवाड मुख्यमंत्री शिंदेंच्या लाडानं वाया गेलेल्या अडाणी. येत्या काळात काँग्रेस गायकवाडांची जिरवणार. बळवंत वानखडेंचा इशारा. ससून रुग्णालयात 4 कोटींचा घोटाळा. लेखापाल अनिल मानेसह 23 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. शासकीय नोंदवहीत आर्थिक तफावत असल्याचं समोर. पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रातील 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा. कोल्हापूर पुणे, पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावली. मोदींची व्हीसीद्वारे उपस्थिती. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला विलंब नको. पेन्शनबाबतच्या तक्रारीनंतर वित्त मंत्रालयाचे निर्देश. कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या 1 वर्ष आधीच सर्व्हिस रेकॉर्डची तपासणी करावी लागेल.